चला तर आता आम्ही चाललेलो आहोत नारायणपूरला. बालाजी मंदिर आहे तिथे, ते आम्ही चाललेलो आहोत. किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला? लागल 1 तास. आम्ही 1 तासामध्ये पोहोचेल तिथे. तिथे गेल्यानंतर आम्ही बाकीचं तुम्हाला दाखवेल कसं आहे मंदिर, काय आहे ते. चलो. मग पिल्लू 2 वर्ष कंप्लीट झाले. ह्या खुशीत काय वाटतंय तुम्हाला? कसे गेले माझ्यासोबत 2 वर्ष? हा? हा आहे बापदेव घाट. आम्ही बापदेव घाटामधून जात आहोत. इथे असं समोर माझ्या खूप मस्त व्ह्यू दिसतं. आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इथे थांबून आम्ही फोटो काढले होते, पण आता ते फोटो नाही येत आमच्याकडे. पण इथं खूप मस्त व्ह्यू दिसतो बघितल्यानंतर. गेले आहे नारायणपूर मध्ये दत्त मंदिर मध्ये. आम्हाला यायला खूप उशीर झाला, इथं गाडी खराब झाली होती. आता माझी कॅमेरा क्वालिटी होती चांगली नाहीये, त्यामुळे माहित नाही आता कसं दिसेल ते. तरी पण मी दाखवते तुम्हाला. मी आता मंदिरच्या आतमध्ये जाते, नंतर बाकीचं दाखवते तुम्हाला. त्या मंदिर मध्ये आलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे फोटोज लावलेले आहेत तिथे. खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आहे ते सगळे फोटोज, तुम्ही पाहू शकता का. तरी पण मी दाखवते तुम्हाला काय आहे काय नाही. आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय. खूप थंडी आहे इकडे बाहेर. पाहू शकता खूप मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे. ते मागसून पडले दर्शन लाईन थांबलेलो आहोत. मोठी लाईन आहे. खूप सुंदर फुलांनी सजवलेलं आहे. खूप छान दिसत आहे. मी आता दर्शन घेते. गणेशाचं मंदिर आहे, पूर्ण दगडांनी बनलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. हा आली. ओम नमः शिवाय. इथून मी लाईन लावते आता. इथे खूप मस्त वाटत आहे. हर हर महादेव श्री शंभू. हॅलो करा. इथं गणेश मंदिर आहे. अशीच पाठ करून असंच या. कोणती गडबड असते हो तुम्हाला? सगळे हाय करा. चला ताई, ह्यांना आता कुठं घाई असते काय माहिती, कुठे चालले. आता आमचं आता दर्शन झालंय. आता आम्ही चाललो आहोत, चलो आपण बालाजी मंदिर मध्ये. तिरुपती बालाजीला चाललेलो आहोत. इथून 15 मिनिटाचाच रस्ता आहे नारायणपूर पासून. चला तर जाऊया तिथे. चला तर आम्ही निघालेलो आहोत आता बालाजी मंदिरला. काही दिसत नाहीये. आम्हाला खूप उशीर झालाय तिरुपती बालाजीला जायला. हॅलो, फायनली आम्ही आलेलो आहोत आता तिरुपती बालाजीच्या मंदिर मध्ये. मी तुम्हाला दाखवते व्ह्यू. अंधारामुळे थोडं ब्लर दिसत आहे.
आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत. फायनली आम्ही पोहोचलो इथे. इथे गेम्स वगैरे पण आहेत, पाळणा. इथे खाण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता, बालाजी मंदिर मध्ये आम्ही आलेलो आहोत आता. आता दर्शनासाठी चाललो. आम्ही सगळेजण पोहोचलेलो आहोत आता मंदिर मध्ये. आता दर्शन घ्यायला जातोय. चला तर आतमध्ये दाखवते दर्शन. तुम्ही पाहू शकता. आमचं दर्शन वगैरे मस्त झालं, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी मोबाईल नाही घेऊन जाऊ शकले. पण खूप मस्त दर्शन झालं आमचं आज. आता आम्ही निघालो आहोत त्रिमंदिरला. तिथले देखील तुम्हाला थोडेसे व्ह्यूज दाखवते. चला तर मग. चला तर मी आता निघाली आहे. आता आम्ही आलेलो आहोत त्रिमूर्ती मंदिर जवळ. मला खूप थंडी वाजतीये म्हणून आवाज पण बघू शकता तुम्ही. हा बँगलोरचा हायवे आहे. त्या साईडला त्रिमूर्ती मंदिर आहे. इथे आम्ही तिथे जात आहोत आता. चला तर मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते पूर्ण मंदिर. तर मी आलेली आहे आता त्रिमूर्ती मंदिर मध्ये. आपण आतमध्ये तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर मंदिर दिसत आहे आणि आजूबाजूचं वातावरण देखील खूप प्रसन्न वाटत आहे. खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय. मी आता आतमध्ये जाईलच, पण बाहेरून दाखवते तुम्हाला. खूप सुंदर दिसत आहे. एकदम मस्त, खूप मस्त मंदिर आहे. तुम्ही जाऊन पाहिलं तर खूप भारी वाटेल तुम्हाला. एकदा जाऊन बघून या. चला तर आपण आलेलो आहोत आता त्रिमूर्ती मंदिर मध्ये. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. मंदिरचा व्ह्यू किती छान आहे, एकदम मस्त आणि खूप शांत आहे इथे. तुम्ही पाहू शकता इथले डेकोरेट केलेलं लाइटिंग्स वगैरे खूप मस्त दिसतात. आणि याच्यामध्ये जे मूर्ती वगैरे लावलत ना, ते खूप म्हणजे खूपच अतिशय सुंदर आहेत. फक्त पाहावं असंच वाटत राहतं आपल्याला. एवढे सुंदर दिसतात सर्व मूर्ती. हे पाहू शकता, हे पद्मनाभ भगवानचं मंदिर आहे. आणि हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. हर हर महादेव. हे तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर पिंड बनवली आहे याच मंदिरमध्ये. त्रिमंदिरमध्ये खूप अतिशय सुंदर दिसत आहे, आकर्षित दिसत आहे मूर्ती. खूप सुंदर. हे तुम्ही पाहू शकता, इथे साईबाबाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर ना इथं अंबा माताजीचं मंदिर आहे. हे चक्रेश्वरी देवीचं मंदिर आहे. हे तुम्ही पाहू शकता, भद्रकाली देवीचं मंदिर आहे. इथे श्रीनाथजी, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान, तिरुपती बालाजी, असे खूप मंदिर आहे. हे गरुड देव पण आहे. किशन कन्हैया बघा कसे पाळण्यामध्ये मस्त झुलत आहेत. हे तुळजाभवानीचं मंदिर आहे. पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे. खूप प्रिटी दिसत आहे हे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे सगळं. पाणी वगैरे असं वाटत आहे याच्यामध्ये ना डुबकी मारावी. खूप छान दिसत आहे. व्ह्यू एवढा भारी दिसतोय ना, कधी आलात ना तर तुम्हाला खूप मस्त वाटेल इथे.
तुम्ही पाहू शकता किती क्यूट दिसते, क्यूट दिसते. हे सगळेजण असे फिरत आहेत इथे तिथे बसलेले आहेत. पिल्ले थांबा ना, तुमचा फोटो काढू इथं आपण. चला तर आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आता आमचा केक वगैरे कटिंग करायचं राहिलं आहे, तर आता मी घरी जाते. केक वगैरे कटिंग वगैरे करतो आम्ही. थोडी रेस्ट पण करायची आहे. चला तर मग गिफ्ट्स वगैरे बघण्यासाठी रेडी राहा. चप्पल झाली चला. कसं वाटलं? मस्त मस्त भारी. वाव. एकदम पॅकेजिंग करून आणलंय मस्त. काय घालणार आहे पहिलं? हा? पहिला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पहिला हे खोलूया. हा, खोला. अरे बापरे, काय गिफ्ट असेल ह्याच्यामध्ये? मस्त पॅक केलंय. माझी एक्साइटमेंट खूप वाढत आहे. काय असेल ह्याच्या आतमध्ये? अरे वा, खूपच भारी गिफ्ट आहे. है ना? किती वेळ झालं या फोटोजला बघत आहात. आवडलं की नाही आवडलं तुम्हाला? आवडली. भारी आहे ना. असं. हे, असं घ्यायचा? अरे बापरे, कसं केलं रे हे? त्यांनी बनवलं. हा हं? तर हे काय? सगळ्या कॅडबरी तुम्हालाच खायचं. हम्म. लास्ट टाइम माझी कॅडबरी खाल्ली होती ना. हे काय? चल येतात तुम्हाला. ते का ओळखतो? छान आहे. हम्म. जे तुम्ही कधी यूज करत नाही ते आतापासून यूज करायचं. अरे बापरे, पैसा आहे का? टाकले असते पण मी गरीब आहे ना, पैसे नाही माझ्याकडे. काढ आहे का? फक्त काढ आहे. त्यांचं असते. पुढचं घाला. पैसे टाकून नंतर देते मी. ती दुकान सगळं टाकायचं. छान आहे. घाल आता. घाल मागून. काय? येतोय का बघा, नाही तर आपण चेंज करू. प्रीमियम साईड आणली. छान आहे. हम्म. नक्की हम्म. येईल ना? हा येते. कलर छान आहे का? तुमच्याकडनं होतं म्हणून आणलं होतं. हो हो, हॅपी अॅनिव्हर्सरी. छान आहे. हा छान आहे ना. ही साईडची कॅडबरी खाल्लो नाही तुम्ही? मस्त आहे, भारी आहे. कधी केलं रे हे सगळं? हा?
महाग लागली. आता तू 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 आता डोळे दाब. छान आहे आवडलं. आता काय काय आणू लागलो. डोळे झाक. का व्हायला? डोळे झाक ना माधुरी पहिला. डोळे बंद कर. उघडू नको. बंद कर ना. काय आहे? काय ते बघा. आवाज आहे रे कॅडबरीचाच आहे डब्बा. कॅडबरी ते जरी दिलं असतं तरी मी बाद झालं असतं. कधी कॅडबरी का आता दुसरी कॅडबरी. आखे. मला खूप एक्साइटमेंट होती काय असेल याच्यामध्ये. आणि हा एक नंबर मस्तपैकी एक ड्रेस घेतला आहे माझ्या नवऱ्याने. तो खूप छान दिसत आहे. खूपच सुंदर कलर वगैरे खूप छान आहे. मला खूप आवडला. थँक्यू सो मच पिल्लू. अशी प्रकारे माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. थँक्यू फॉर वॉचिंग. चलो फिर बाय बाय गुड नाईट.